दुसरीकडे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी देखील आपली इच्छा व्यक्त केली आहे। बुलढाण्यातून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जाहीर करून टाकले। निवडणूक लढवण्यासाठी पैसे नाहीत म्हणून एक वोट एक नोट या तत्वावर निवडणूक लढणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। राजू शेट्टींनी परवानगी दिली नाही तरी निवडणूक लढवणारच असं देखील त्यांनी म्हटलंय। दरम्यान तुपकर पक्षातून लढले तर त्यांचं स्वागत आहे असं सूचक विधान करण्यात आले। राजू शेट्टींनी केलेलं आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टींचं हे वक्तव्य आहे की तुपकर पक्षातून लढले तर त्यांचं स्वागत आहे। एक वोट आणि एक नोट, माझ्याकडे 1 रुपया नाही, लोकांनीच आता वर्गणी द्यायला सुरुवात केलेली आहे आणि भरभरून लोक आम्हाला त्या ठिकाणी या लोकसभेच्या दृष्टीने मदत करतायत। त्यामुळे सर्वसामान्य माणसांचं नेतृत्व करण्याची संधी या मतदारसंघातल्या लोकांनी जर मला दिली तर 100% या मतदारसंघाचा कायापालट केल्याशिवाय मी राहणार नाही। तर माझं त्यांचं काही बोलणं झालं नाही। पक्षाचा आदेश आम्ही शिरसावंदे मानला। त्यामुळं मला असं वाटतं की आता त्यांच्या डोक्यात काय मला माहित नाही, पण आम्ही बुलढाणा लोकसभेची निवडणूक लढवणार आहोत सर्व शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव। 6 लोकसभा मतदारसंघामध्ये स्वतंत्रपणाने निवडणूक लढवण्याचा प्लॅन आमचा आधीच ठरलेला आहे आणि त्यामुळे तुपकरांनी वेगळी अशी काही भूमिका मांडलेलीच नाही आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की तुपकरांनी संघटनेच्या माध्यमातून ती निवडणूक लढवावी। आता अलीकडच्या काळामध्ये ते संघटनेच्या कार्यक्रमाला येत नाहीत, माहीत नाही मला ते काय करणार आहेत, पण ते जर संघटनेकडनं निवडणूक लढवणार असतील तर आम्हाला आनंदच आहे आणि आम्ही त्याचं स्वागतच करू।